नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. कालच्या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप 3 प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे श्रावण देवीसिंग पाडवी गवाळी, तालुका अक्कलकुवा, भानुदास शास्त्री नंदुरबार, हिरालाल पाटील वैंदाणे यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्ही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासह उपनगर पोलीस ठाणे, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे व मोटार परिवहन विभागातील अशा एकूण 7 तत्कालीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करीत अतिरिक्त वेतन स्वतःच्या फायद्यासाठी शासनाच्या सेवार्थ प्रणालीमध्ये दाखवून शासनाची दिशाभूल करीत मंजूर करून घेत पोलीस अंमलदार यांचा पगार खात्यावर जमा करीत आपसात वाटून घेतले. शासनाचा सुमारे 47,60,000 रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 2 लिपिक व 5 पोलीस अंमलदार अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसूती रजा फरक बिल व पगारकडून दिल्याच्या मोबदल्यात 2350 रुपयांची लाच घेताना नवापूर तालुक्यातील भादवड येथील शासकीय माध्यमिक मुख्याध्यापकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी व नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 675 गावांमधील 3444 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक SY पुरी यांनी कळविली आहे. नंदुरबार तालुक्यातील वाघोदा शिवारात एका शेतातील विहिरीत पडलेल्या उदमांजरासह तिच्या 2 पिल्लांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह वन्य प्राणी संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू करीत सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. या उदमांजरासह 2 पिल्लांना जीवदान देऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून व्हायरल ऑडिओ क्लिपचा मुद्दा गाजत असताना एका क्लिपमधील संभाषणाबाबत भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून आवाजाशी छेडछाड करण्यात आली असून या प्रकरणी माझा मुलगा मंदार चौधरी यांनी यापूर्वीच पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मी सामाजिक समरसता जोपासणारा माणूस असून जात, व्यक्ती याविषयी चुकूनही कधी अपशब्द बोलत नाही. याबाबत सविस्तर खुलासा करून सत्य समोर आणणार असल्याचे विजय चौधरी यांनी म्हटले आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनची प्रणाली अधिक सक्रिय झाल्यामुळे तसेच गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. निझर येथील श्रीराम मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भजन आरती कार्यक्रम झाला. यावेळी दिंडी काढून संत ज्ञानोबा, तुकाराम यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला. नंदुरबार तालुक्यात निमगाव येथे आज ग्रामपंचायत गावठाण परिसरात ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून 300 वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे यशस्वी झाला. या कार्यक्रमास निमगावचे सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल श्रीमती आरती नगराळे, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी आणि गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी तळोदा येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणीत केंद्र तळोदा यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.